खरोखरच आपल्या वाडीतील जे शिक्षण घेणारी व्यक्ती मुलं आहेत त्या सर्वांसाठी अत्यंत आदर्शवत असा मुलगा आपल्याकडे आहे आणि गेली अनेक वर्षे त्यांनी परिश्रम करून मेहनतीने किती जणांनी त्याची जरी चेष्टा केली असली तरी तो स्वतःच्या ध्येयावर स्वतःने जे त्याने उद्दिष्ट ठरवलेले होतं त्याच्यावर ठाम राहिला आणि त्याच्यासाठी तो अपार मेहनत दिवस रात्र त्याने कष्ट घेतले आणि या सर्वाचं फळ त्याला आता मिळालं। त्यामध्ये आपला किरण प्रकाश गोसावी म्हणजे इठ्या याने महाराष्ट्र लोक सेवा आयोग MPSC जी अत्यंत कठीण मानली जाते, म्हणजे 6-10 वेळा बसून सुद्धा लोक या परीक्षेमध्ये नापास होतात। अशा परीक्षेमध्ये किरणने अत्यंत जिद्दीने अभ्यास करून या वर्षी या परीक्षेमध्ये तो उत्तीर्ण झालेला आहे। त्यामध्ये कोकण विभागामध्ये महाराष्ट्र शासनाच्या लेखा व कोशागार विभागात लिपिक आणि टंकलेखक या पदावर त्याची सिंधुदुर्ग या ठिकाणी नेमणूक झालेली आहे आताच आणि थोड्याच दिवसात तो आपल्या कामावर रुजू होईल। त्याच्या या यशाबद्दल आपण त्याचा मंडळाच्या वतीने सन्मान करतोय। आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे आणि तरुणांसाठी जे शिक्षण घेत आहेत त्यांच्यासाठी खरोखरच हे थोडक्यात सांगायचं झालं तर प्रेरणादायी आहे आणि त्याचं मार्गदर्शन आपल्याला इथे मिळणार आहे। कारण अशा आता जर तो आपल्याला सहज साधा वाटत असला तरी कुडाळमध्ये एका अकॅडमीमध्ये तो ट्रेनिंगचं काम देतो जी लोक MPSCचा अभ्यास करतात। मग अशी व्यक्ती जर आपल्या वाडीमध्ये उपलब्ध असेल तर ते तरुणांना खरोखरच त्याचा फायदा होणार आहे। मी सन्माननीय गोरख दादा यांना विनंती करतो की त्यांनी किरण गोसावी याचा मंडळाच्या वतीने सन्मान करायचा आहे।